नमस्कार मित्रांनो, octopuspal.com क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं YouTube चॅनल DTP ऑनलाईन परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण, तेही आपल्या मायबोलीतून म्हणजे मराठी भाषेतून। सर्व HD व्हिडिओज, सुमारे 350 फिल्म्स, वेगवेगळ्या कोर्ससाठी 5 पेक्षा अधिक प्लेलिस्ट। तेव्हा पाहत राहा, शिकत राहा DTP ऑनलाईन। लेअर पॅलेटच्या पुढच्या अभ्यासक्रमात आपण बेवेल अँड एम्बॉसचा परिचय करून घेत आहोत। ज्या लेअरवर आपल्याला हे इफेक्ट करायचे आहेत ती लेअर आपण सिलेक्ट करून घेतली। नंतर लेअर स्टाईलमध्ये जाऊन बेवेल अँड एम्बॉस या ऑप्शनवर आपण क्लिक केलं। बेवेल अँड एम्बॉस या फॅक्टरचे विविध सब फंक्शन्स आपल्याला समोर दिसायला लागलेले आहेत। इनर बेवेल, आउटर बेवेल, एम्बॉस, पिलो एम्बॉस आणि स्ट्रोक एम्बॉस इत्यादी प्रकार ह्या बेवेलचे आपण पाहणार आहोत। त्यापैकी आउटर बेवेल ह्या प्रकाराचा आपण आता परिचय करून घेऊ। टेक्निक ह्या ऑप्शनद्वारे स्मूथ, चिझल हार्ड, चिझल सॉफ्ट इत्यादी ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात। त्यापैकी स्मूथ ऑप्शन जनरली मार्केटमध्ये वापरलं जातं। डेप्थ म्हणजे त्या अक्षरांना खोलीचं प्रमाण हा फॅक्टर ठरवत असतो। अक्षरांमध्ये आता बेवेल इफेक्ट आलेला आपण पाहत आहोत। या प्रकारे ज्या लेअरवर आपल्याला बेवेल अँड एम्बॉसचा इफेक्ट हवा आहे ती लेअर ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे। त्यासाठी लेअर पॅलेटमधून मी क्लिक करून सिलेक्ट करून घेतलं। लेअर स्टाईलमधून बेवेल अँड एम्बॉस सिलेक्ट करून आता आपण इनर बेवेलचा परिचय करून घेणार आहोत। डेप्थ, साइज आणि सॉफ्ट या सर्व फॅक्टरचा योग्य त्या प्रमाणात वापर करून अक्षरांना अशा प्रकारे आपण उठावदारपणा देऊ शकतो। साइज या फॅक्टरमुळे अक्षरांमधील उठावदारपणा आपण कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो। डेप्थ ह्या फॅक्टरमुळे या ठिकाणी जो आपल्याला काळसर भाग दिसत आहे त्याचं प्रमाण वाढतं किंवा कमी होतं। याचप्रमाणे एम्बॉस, पिलो एम्बॉस आणि स्ट्रोक एम्बॉस विद्यार्थ्यांनी अभ्यासायचा आहे। पिलो एम्बॉसचा प्रकार समोर आता आपण पाहत आहोत। अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या, आम्ही ते जरूर बनवू। व्हिडिओ आवडले असतीलच, कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल, मोबाईलवर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा, DTP ऑनलाईन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससाठी शेअर करा। त्यासाठी पाहत राहा, शिकत राहा आपले YouTube चॅनल DTP ऑनलाईन। धन्यवाद।